जळगाव जिल्ह्यातील राजकारण अखेर भाजपानेच खेळावं, कारण अशी की आज श्री किशोर महाजन यांचा अर्ज भरताना मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेला शब्द पाळला, तसेच यावर शिवसेनेचे काही नेते नाराजगी व्यक्त करीत होते. परंतु एरंडोल पारोळा मतदारसंघाचे आमदार अमोलदादा पाटील यांनी स्वतः उभे राहून आपले विद्युत धर्म पाळला. कारण असं की यावर आमदारांमध्ये मतभेद निर्माण झाला होता, कारण तिकीट मिळणार कोणाला या तिकिटासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत लाईन लावली गेली होती. अखेर संकट मोचन जिंकले आणि भाजपाला संधी मिळाली. यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका लोकसभा व विधानसभामध्ये वेगळंच वातावरण निर्माण होणार आहे. कारण असं आहे की आज अर्ज भरताना शिवसेनेचे वरिष्ठ नेते आमदार गैरहजर असल्यामुळे तर्कवितर्क बोलले जात आहेत. परंतु संकटमोचन कधी कुठेही झुकत नसतो. जे सत्य आहे ते सत्य आहे. म्हणून आज माझं याच फॉर्म भरत असताना अनेक मान्यवरांनी महाजन यांना शुभेच्छा दिल्या. तसेच येणाऱ्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडले जातील अशी अपेक्षा उमेदवार देखील मोठ्या संख्येने उभे असून यावर सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागून आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.